नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे इथे भोपाळला. हा माझा थोडा जुना व्हिडिओ आहे. मी भोपाळला ट्रिपला गेले होते, तुमच्यासोबत बोलले होते. त्याच ट्रिपचा व्हिडिओ आहे, तो लेट पोस्ट होऊन राहिली. आम्ही इथे आता यवतमाळच्या बसस्टँडवर येऊन पोचलो, कारण की माझी बस चुकली होती. आर्नीवरून मला यायला थोडा उशीर झाला होता, म्हणून डायरेक्ट इथे शूट न करता डायरेक्ट मी यवतमाळच्या बसस्टँडपासून शूट करणं चालू केलं. आणि नंतर छकुली आली होती, म्हणजेच माझ्या आत्याची मुलगी. आणि आम्ही मग इथे वर्धेला पोहोचलो. वर्धेवरून मग पुन्हा नागपूरला आलो. आणि नागपूरला आल्यावर हे नागपूरचं बसस्टँड आहे. आणि इथे त्याचा काका भेटला, म्हणजेच माझ्या आत्याचा मुलगा, छकुलीचा भाऊ. आणि आम्ही तिघं मिळून चाललो होतो. तिघं म्हणजेच अद्वैला पकडून चौघं, आम्ही चौघं मिळून चाललो होतो भोपाळला. जे आमच्या नागपूरवरूनची ट्रेन होती ती होती 1:50ची. म्हणून मग आम्ही पहिली इथे नागपूरला आलो. नागपूरला आल्यावर थोडंसं गप्पा गोष्टी झाला. कॅबची इथे वाट पाहणं चालू. व्हेरी एक्सायटेड की आम्ही इथे छान चाललो. कॅब बुक केली होती आणि आम्ही इथे रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो. तर सगळ्यांना छान खूप भूक लागली होती, म्हणून तशा प्रकारे वाटलं की पहिले आपण जेवण करून घ्यायचं. तर जेवण करण्याकरता आम्ही हल्दीराममध्ये गेलो. हल्दीराममध्ये छान असं जेवण करायला आलं होतं, कारण की आम्ही सकाळीच निघालो होतो आणि टिफिन वगैरेचं तर काही आम्ही तसं सोबत घेतलंच नाही. म्हटलं डायरेक्ट आपण नागपूरला गेल्यावर जेवण वगैरे करा. आणि अद्वैला तर खूप भूक लागली होती, कारण की खूप वेळ झाला होता आम्हाला. तरी आम्ही यायला 12:30-1 वाजले होते. तर म्हटलं आता 1 तास तरी टाईम आहे. आमची 1:50ची ट्रेन होती, म्हणून मग आम्ही पहिले इथे म्हटलं चला छान असं जेवण करून घ्या. आणि अद्वैचं चालू आहे इथे. अद्वैला इकडे बघ म्हटलं की त्याचं मेनू कार्डमध्ये जसं काही वाचता येण्यासारखं असल्यासारखं तो मेनू कार्डकडे पाहत आहे. आणि इथं छान मस्त असं जेवण वगैरे केलं आणि मस्त असं तिचं फूड एन्जॉय केलं. आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं बोलवलं होतं खायला. छोले भटुरे तर आमचे खूप छान फेवरेट होते आणि खूप मस्त मोठा असा छोला भटुरा होता. काही शूट न करता आम्ही त्याच्यावर तुटून पडलो होतो. आणि नंतर इथे बाहेर आलो. बघा हल्दीरामच्या समोरच आहे, किती छान तिथंच जेवण करायचं. तिथंच फ्रेश असं जेवण भेटते आणि तिथे गेल्यावर एवढं फ्रेश वाटते. फ्रेश फूड राहते सगळं. आणि मस्त जेवण करून पेट पूजा करून बाहेर पडलो, कारण की खूप भूक लागली. पहिले आम्ही जेवण केलं. आमची ट्रेन पण आली. बरोबर टाईममध्ये आमचं जेवण झालं आणि आमची इथे ट्रेन आली होती. मग आम्ही इथे छान वर चढलो ट्रेनमध्ये. आणि बघा इथे कुठेही जा आमच्या मस्त्या काही कमी होणारच नाही आहे. तर इथे पण आमच्या मस्त्या चालू आहे ना. आम्ही थोडी सीट वगैरे व्यवस्थित बघितली, कारण की आम्हाला सीटचं वगैरे थोडं कन्फ्युजन होतं. तर मग सीट वगैरे व्यवस्थित घेतली. आणि एसी डबा म्हटलं की तेवढा काही प्रॉब्लेम जात नाही, पण तरी फार थोडंफार इकडे तिकडे होतं. तर ते म्हणून व्यवस्थित सीटचं केलं, कारण की आमच्या दोघीच्या माझी आणि छकुलीची एका जागी होती आणि हिमांशूला वेगळी सीट मिळाली होती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. म्हणून मग थोडंसं ॲडजस्टमेंट करून ह्या व्यक्तीनं तिकडे पाठवून त्याला इकडे बोलवून आम्ही इथं आमच्या जवळ त्याला घेतलं, कारण अद्वै वगैरे सोबत आहे आणि एखादी आमच्यासोबत असलेलं बरं राहते. म्हणून मग आम्ही ते आता बघा आम्ही भोपाळला येऊन पोचलो. तर ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. त्या दोघांना स्लायडिंगवर वर खाली काहीतरी करायचं. आणि मोस्टली म्हणजे अद्वैला ते खूप एन्जॉय करायचं होतं, म्हणून त्यांचं दोघांचं चालू आहे की खाली वर करणं. आणि इकडे आमची कॅबचं चालू आहे. हिमांशू थोडंसं कॅबचं बघत आहे, कारण की कॅब अवेलेबल नव्हते त्यावेळेस तिथे. भरपूर उशीर झाला होता, संध्याकाळ झाली होती, कंटाळा येत होता. आणि तशी पण ट्रेन आमची थोडी लेट झाली होती, म्हणजे 2 तास तर वगैरे लेट झाली. म्हणून थोडाफार कंटाळा आला होता बसून. आणि अद्वैला पण कधी पोचतो मामाकडे, कधी पोचतो असं त्याचं चालू होतं. नंतर बघा इकडून बघा किती मस्त दोघंजण वरून खाली येत आहे. त्यांचं कॅब येतपर्यंत त्यांचं तेच चालू होतं, खाली जा वर जा. दोघंजण छान एन्जॉय करत होते. आणि तसाही तो आत्तूचा लाडका आहे त्याच्या छकुलीचा. आणि दोघंजण छान मस्त इथे एन्जॉय करतात एकमेक, म्हणजे त्यांचं नातं खूप छान, बॉन्डिंग त्यांची दोघांची खूप छान आहे. भांडणं पण तेवढेच करते, बिलकुल शांत राहत नाही. आणि भोपाळला गेल्यावर मस्त इथे बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर आपला झेंडा दिसला, छान वाटलं मस्त. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आमची कॅब आली आणि आम्ही नंतर निघालो घरी रूम, म्हणजे त्याच्या फ्लॅटवर जायसाठी. तर कंटाळा आला होता आणि मग याच्या पुढची शूटिंग काही केली नाही. आणि डायरेक्ट तुम्हाला आता उज्जैनचे वगैरे फोटोज दाखवेन, कारण की 2 तीन दिवस तिथं थांबलो होतो. मग संडेला आम्ही फिरायला उज्जैनला गेलो होतो.
काही पिक तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण की हा ब्लॉग छोटासाच झालेला आहे माहिती आहे मला, पण म्हटलं की तुमच्यासोबत सगळं शेअर करावं आणि लेट पण झालेला आहे. सो इथे छान छान फिरायला गेलो होतो, उज्जैनला जाऊन आलो, बाहेर भोपाळला वगैरे सगळं फिरले. तिथेच काही पीक आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करताय ना. बघा माझा हिरो कसा मस्त छान छान फोटो काढताय. आणि मग इथे आमच्या हिमांशूचा वाढदिवस होता आणि तो पण आम्ही मस्त छान छोटासा इथे घरीच सेलिब्रेट केला. आणि उज्जैनवरून आल्यावर थकून होतो, पण म्हटलं याचा वाढदिवस आहे म्हणून म्हटलं छान 12 वाजता केक कट वगैरे करा. आणि मग आमचा तर दुसऱ्या दिवशी माझा आणि हिमांशूचा तर उपवास होता, म्हणून मग आम्हाला इथं काहीच जमणार नव्हतं. म्हणून आम्ही पहिलेच इथं थोडासा वाढदिवस त्याचा सेलिब्रेशन केला, केक कट केला आणि छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. काही फनी फोटो आहे तर मला तुमच्यासोबत शेअर करायचेच होते, म्हणून फोटोज वगैरे काढले आणि छान मस्त बड्डे सेलिब्रेशन केला. आणि दुसऱ्या दिवशी मस्त इथे अद्वैला घेऊन भोपाळला बाहेर गेलो, गेम झोनमध्ये वगैरे तो खेळला. आणि त्याचबरोबर खूप छान एन्जॉय केलं. 3च दिवस राहिलो, पण 3 दिवस फुल्ली एन्जॉय केलं, कारण की टाईम कमी होता आणि आम्हाला पण रिटर्न पण यायचं होतं, म्हणून फिरून झालं, खूप एन्जॉय केला. आणि वहिनीचा आणि भावाचा संसार खूप छान चालू आहे. त्याचबरोबर एन्जॉय पण छान केला. आणि बघा इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. चला तर मग बाय बाय.